ती भीती तुला जाणवली का? कॉलेजमधून घरी येत होतो आम्ही. सायन बँड्राला रिक्षा टॅक्सी चेंज करायची होती. ते रिक्षा मिळाली आम्हाला आणि एक जण मला बसवायला म्हणून माझा हात पकडला असा आणि इथे त्याने प्रेस केला. असा पटकन त्याला हे केला. टॉयलेट हा खूप गंभीर मुद्दा आहे, छोटा वाटला जरी. मग आम्ही काय करणार, जाऊ दे रे, भूक नाही आहे, मग पाणी पण नाही पिणार, खाणार पण नाही, किंवा एवढूसच खायचं जेणेकरून लघवीला किंवा इथे जावं लागू नये. डॉक्टर म्हणाले सरळ सरळ की तू जर असंच करत राहिलीस तर थोड्या 5 वर्षामध्ये तुझं या जगातून निघून जाणं फिक्स्ड आहे. आम्ही एका दौऱ्याला जात असताना काय होतं बऱ्याचदा की योगिताला समजा जर टॉयलेटला जायचं असेल तर काय होतं, मी बाहेरपर्यंत जातो पण मला आतमध्ये बघावं लागतं की आतमध्ये कोणी आहेत का लेडीज, आणि जर त्या नसतील तर मला आतमध्ये जावं लागतं. मग मला तिला त्या टॉयलेटपर्यंत घेऊन जावं लागतं, तिला आतमध्ये सोडावं लागतं आणि मग मला बाहेर येऊन थांबावं लागतं. ह्या दरम्यान मला बऱ्याचदा शिव्या पडल्या, म्हणजे बऱ्याचदा तर लोकांनी माझ्या कंप्लेंट केल्यात की ये लडका क्यों अंदर जा रहा है. ऊन पाऊस या नाटकाविषयी तुम्ही ऐकलंय का? हे नाटक माझ्यासाठी तरी खूप स्पेशल आहे, कारण माझ्या अगदी जवळच्या मित्रांनी हे नाटक सुरू केलेलं आहे आणि ते जवळचे आहेत म्हणून मी बोलत नाही आहे, पण त्यांच्यात कमाल टॅलेंट आहे आणि तो टॅलेंट तुम्हाला आजच्या या भागातून दिसणारच आहे. तर माझ्यासोबत माझ्या बाजूला कवी किरण आहेत, जे खूप छान कविता करतात. आमच्या शो स्टॉपर योगिता माझ्यासोबत आहे, जी जवळजवळ म्हणतो ना 1 पे 1000 वाल्या झोनमधली ती मुलगी आहे आणि ती एकटी जवळपास 100 वाद्य वाजवते आणि ती काय नाही करते तुम्हाला आजच्या एपिसोडमधनं कळणार आहे. आणि तिथे जो त्या कोपऱ्यात बसलेला आहे सुमित पाटील, तर सुमितमुळे हे सगळं शक्य होतं आहे आणि ही भूमिका खूप महत्त्वाची आहे. तर अगदी सुरुवातीला मला कवी तुमच्यापासून सुरुवात करायची आहे की काय चाललंय, कसं चाललंय आयुष्य? आयुष्य खूप छान चाललंय असं तर नाही म्हणता येणार, पण विसरून या जगाला जातो कधी कधी मी, माझेच एक गाणे गातो कधी कधी मी. क्या बात आहे. म्हणजे आपल्या मस्तीत धुंद असतो. कळलेलं आहे, भावना पोचलेल्या आहेत आणि शोची सुरुवात झालेली आहे. योगिता, मला ना खूप प्रश्न आहेत ग आज, कारण सगळ्यात आधी तर नाटक करणं हे सोपं नाही ग. म्हणजे लहानपणापासून तू कुणावरही न डिपेंडेंट राहून एकटी सगळं करतेस. म्हणजे अगदी रेल्वेचा प्रवाससुद्धा तू एकटी करतेस. अनेक चॅलेंजेस येत असतील, त्यापैकी मला एकूणच हे पूर्ण प्रोसेस जाणून घ्यायची की हे कसं शक्य केलं आहे तुम्ही सगळ्यांनी मिळून? शक्य म्हणजे आम्हाला शाळेतच मुळात एक ट्रेनिंग दिलं जातं की तुम्ही एकट्याने सगळं करणार आहात, तुम्हाला मदतीला कोणी असेलच याची शाश्वती नाही. त्यामुळे सायटेड शिक्षक असतील, सायटेड स्टाफ असेल, तरीसुद्धा मुद्दाम कोणी हात धरून नेत नसे आम्हाला. आणि मोबिलिटी ट्रेनिंगमध्ये ह्या सगळ्या गोष्टी होत्या. मात्र एक मला प्रामाणिकपणे सांगावं लागेल की माझं मोबिलिटी ट्रेनिंग अर्धवट राहिलं, कारण 10वीला असताना हा डोळा अपघातामध्ये गेला आणि त्यामुळे मोबिलिटी ट्रेनिंग माझं होऊ शकलं नाही. कारण याच्यातून झालं असं की मेंदूला हेअर क्रॅक गेला, त्या ऑप्टिकल नर्व्स जी असते तिला, आणि त्यामुळे माझा तोल जायचा. तर एकटीने फिरणं हे माझ्यासाठी मोठंच्या मोठं चॅलेंज होतं गेली 7-8 वर्ष. म्हणजे मला कुणा ना कुणावरती अवलंबून राहावंच लागत होतं. पण आता एकतर मी ज्या शाळेत आत्ता काम करते, अस्मिता विद्यालय, तर तिकडच्या स्टाफने आधी सांगितलं की तुम्हाला कधी ना कधीतरी इंडिपेंडंट व्हावंच लागणार आहे, तर का आत्ता का नाही. तर त्यांनी मदतीचा हात दिला. नंतर हा होता सुमित, जा दिल्लीला विमानाने, काय फरक पडत नाही एकटीने. आणि असं मी संगीत नाटक अकादमीचा कार्यक्रम 2 कार्यक्रम एकावर एक 2 मी एकटीने विमान प्रवास करून केले. चॅलेंजेस असतात, पण आपण जर सकारात्मक राहिलो आणि दुसरी पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे तोंड आपलं व्यवस्थित छान पद्धतीने उघडं ठेवलं मदतीसाठी, तर आपल्याला भरपूर हात येतात आणि आपला एकट्याने जरी प्रवास असला ना तरी तो नक्कीच सुकर होतो. क्या बात आहे योगिता.
म्हणजे इतके चॅलेंजेस आहेत, इतके प्रॉब्लेम्स आहेत, ते तिने असे एक चुटकी देऊन म्हटलं अरे काय नाही, करून टाकतो आम्ही, यात काय एवढं. हा योगिता, म्हणजे आज अनेकांसाठी तू प्रेरणा आहेस ग. म्हणजे तुझा हा प्रवास सोपा नाही आणि अनेक वाद्य आहेत इथे आपल्या समोर मांडलेली. तर मला योगिता काय ऐकवणार आहेस आज, चला बघूया. असं तर तुम्ही दगड, कडवंट्या खूप वेळा ऐकल्यात. आज मी 101 आणि 102 ही वाद्य इथे ठेवलेली आहेत. अच्छा, 101 आणि 102 दोन वाद्य वाढलेली आहेत. हा. अच्छा. हा मैसूर पाकचा पत्र्याचा डबा आहे, म्हणजे जाहिरात दिसू नये म्हणून झाकण काढलेलं आहे. सो हा मैसूर पाकचा पत्र्याचा डब्बा आहे आणि आज योगिता आपल्याला यातून काहीतरी छानसं ऐकवणार आहे. येस योगिता. आणि हा कंपास बॉक्स आहे ना ग? येस, शाळेतल्या मुलांचा शाळेतल्या मुलांचा कंपास आहे. यावर्षी काय केलं होतं की मला शाळेने सांगितलं होतं की वेगळं काहीतरी कर, तबला ढोलकी खूप झाली, तू स्वतः एवढं मरणाचं काहीतरी दगडं बिगडं वाजवत बसते. तर म्हटलं काय करू शकतो, तर म्हटलं मुलांच्याच रोजच्या वापरातली गोष्टी घ्यायची आणि त्यांना ती ॲक्टिव्हिटी द्यायची. तर त्या 2 गोष्टी मी केल्या, म्हणजे मेटल बॉटलची ॲक्टिव्हिटी घेतली पाण्यासकट आणि दुसरं जॉमेट्री बॉक्स. या 2 गोष्टी मी वर्कशॉप सारख्या घेतल्या होत्या आणि मला आनंद वाटतोय सांगायला. हे योगायोगाने जुळून आलं खरं तर, की सुमित कालाघोडाला जॉमेट्री बॉक्स करतोय. प्रेरणा मिळाली आणि रिव्हील झालेलं आहे. ओके. तर आता हा पत्रा जो आहे तो कसा वाजतो, त्याच्यामध्ये एक वेगळा साऊंड आहे. Correct. आणि हा जो आहे हा आता मी उघडला समजा, हां. मी आता उलटा ठेवणार आहे. खरं तर म्हणतात की विद्येला उलटं ठेवू नये, पण आता वाद्य शिकवणारी सरस्वती तीच मला सांगते की हे उलटं ठेव, तर मी काय करू. तर बघूया. हां हां ओके. आता क्या बात है. एक नंबर. म्हणजे आपण कायम आयुष्यभर रडत असतो ना की अरे माझ्याकडे हे नाही, मला जिमला जायचं, माझ्याकडे शूज नाही, माझ्याकडे व्यवस्थित ट्रॅक सूट्स नाही किंवा काय, किती कारणं देत असतो ना आपण. आणि इथे बघा मैसूर पाकेच्या डब्यातून तिने छान पद्धतीने म्युझिक क्रिएट केलेलं आहे. येस योगिता. पण तुझं ते जे पारंपरिक तो जो टच असतो ना त्याला आम्ही मिस करतोय. नक्कीच. आता हा एक मला आता माहीत नाही, हा पॉडकास्ट ज्या वेळेला रिलीज होईल त्याच्या आसपास कधीतरी, कारण जानेवारी महिन्यात 16 आणि 28 तारखा ज्या आहेत त्या O.P. नय्यर संगीतकार यांच्याशी संबंधित आहेत. अच्छा. तर त्यांचा एक म्हणजे हॉर्सवुड्स हा त्यांचा विशेष होता. आणि बऱ्याचदा आपल्याला वाटतं की ते करवंटीच असते, तर तसं नाही आहे. आता हा चायना ब्लॉक आहे, ह्याच्यावरती मी तुम्हाला दाखवते, कारण करवंटी बऱ्याच ह्याच्यामध्ये मी एवढी वाजवली आहे की आता योगिता आणि करवंटी हे समीकरण असणार आहे, त्यात वादच नाही. योगिता करवंटी, योगिता दगड. तर हा चायना ब्लॉकमध्ये आता बघा, लाखों है यहाँ दिल वाले पर यार नहीं मिलता, आँखों में किसी की वफा का इजहार नहीं मिलता, लाखों है यहाँ दिल वाले पर प्यार नहीं मिलता, आँखों में किसी की वफा का इजहार नहीं मिलता, किसी न किसी से कभी न कभी दिल लगाना पड़ेगा, किसी न किसी से कभी न कभी कहीं न कहीं दिल लगाना पड़ेगा. ये क्या बात है, माहौल बना दिया आपने तो. म्हणजे त्यासाठीच योगिता ओळखली जाती खरं तर, की म्हणजे तिने गाणं म्हणावं, वाद्य वाजवावी किंवा
तोंडातून 2 शब्द जरी तिचे आले तरी ती माहोल बनवूनच टाकते. पण आता या सगळ्या मागचा मास्टर माइंड म्हणजे सुमित पाटील. सुमित, तुला मी अनेक वर्षांपासून ओळखते आणि तुझं काम मला माहिती आहे. म्हणजे तू जगावेगळा आहेस आणि तू कधी म्हणजे सगळे असे जातील तर तू उलट्या दिशेनेच जातो नेहमी. पण सुमित, या दोघांना घेऊन म्हणजे यांच्यासोबत जे चॅलेंजेस आहेत त्या सगळ्या चॅलेंजेसना घेऊन हे सगळं उभं करणं आणि ते पार पाडणं हे सोपं नाही आहे. हे मला माहिती आहे, कारण आज योगिता एक मुलगी आहे, एक स्त्री आहे आणि तिच्या सगळ्या जबाबदाऱ्या उचलणं आणि तिला या प्रवासातून नेणं किंवा कवीच्याही बाबतीत बघायला गेलं तर हे सगळं सोपं नाही आहे. तू हे सगळं कसं पार पाडतोयस हे आम्हाला सांगशील? खरं तर खूप महत्त्वाचा प्रश्न आहे हा माझ्यासाठी. कारण काय होतं की बऱ्याचदा आम्हाला आत्ता तर हा दोघांचाच मी हे नाटक बसवलं आणि दोघांच्याच नाटकात आम्ही सगळीकडे फिरत असतो. आम्ही एका दौऱ्याला जात असताना काय होतं बऱ्याचदा की योगिताला समजा जर टॉयलेटला जायचं असेल तर काय होतं, मी बाहेरपर्यंत जातो पण मला आतमध्ये बघावं लागतं की आतमध्ये कोणी आहेत का लेडीज, आणि जर त्या नसतील तर मला आतमध्ये जावं लागतं. मग मला तिला त्या टॉयलेटपर्यंत घेऊन जावं लागतं, तिला आतमध्ये सोडावं लागतं आणि मग मला बाहेर येऊन थांबावं लागतं. ह्या दरम्यान मला बऱ्याचदा शिव्या पडल्या आहेत. म्हणजे बऱ्याचदा तर लोकांनी माझ्या कंप्लेंट केल्यात की ये लडका क्यों अंदर जा रहा है. तर हे सगळं मला हे सगळं सोसावं लागतं. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट काय आहे की बायका असून आतमध्ये हिला कधी मदतीला येत नाही, कारण हिचे डोळे असे असल्यामुळे. आता हे सांगायला काय हरकत नाही, कारण डोळे बघितल्यावर कधी कधी भीती वाटते लोकांना, तर त्यामुळे लोक तिला जवळ पण येत नाहीत तिच्या. आणि मग बऱ्याचदा असं होतं की हे सगळं मला एक असं म्हणून पण बघावं लागतं की त्यांच्या बाजूनी पण, कारण आपण असं म्हणतो की आपण सामान्य आहोत आणि मला ह्यांच्या बाजूनी पण विचार करावा लागतो. आणि मग प्लस ही बाहेर आल्यानंतर मला तिथेच थांबावं लागतं. मग तोपर्यंत मी बाहेर उभा दिसलो त्या लेडीज डोअरच्या किंवा बाकीच्या बायका वेगळ्या नजरेने बघतात आणि ते खूप माझ्यासाठी डिफिकल्ट होतं, कारण हे मला सगळीकडे म्हणजे अगदी एअरपोर्टला पण हेच होतं. म्हणजे एअरपोर्टचा क्राऊड मला असं वाटतं की थोडा सुशिक्षित असतो आणि त्यांना कळतं, पण तिथेही हा प्रॉब्लेम येतो. तर सामान्य ठिकाणी तर मला ह्याच्यापेक्षा जास्त कहर असणारे प्रॉब्लेम्स असतात. आणि दुसरी गोष्ट कवीच्या बाबतीत पण आहे, कारण कवीला मला उचलून घेऊन टॉयलेटमध्ये आतमध्ये बसवावं लागतं. मग आतमध्ये गेल्यानंतर जर ते साफ नसेल तर अर्ध्याहून जास्त वेळेला ते मला स्वतःला साफ करावं लागतं, कारण त्याचे हात त्याच्यासाठी पाय आहे. तर हे सगळं काय होतं की हा एक छोटासा मुद्दा आहे, पण हे सगळं मला करावं लागतं. आणि मला असं वाटतं जर हे मी केलं नाही तर हे दुसरं कोणीच करणार नाहीये. म्हणजे मग ही टॉयलेट तिची थांबवून ठेवणार, तो त्याची टॉयलेट थांबवून ठेवणार. त्याचाच नतीजा म्हणजे ह्याला कालच ह्याचा रिपोर्ट आला, ह्याला स्टोनचा त्रास झालाय. तर मला कुठेतरी असं वाटतं की हे सगळे असे छोटे छोटे चॅलेंजेस असतात. म्हणजे आता आम्ही लेट कुठे पोहोचलो समजा, तर बऱ्याचदा आम्हाला अर्धा एक तास थांबावं लागतं, कारण ह्यांच्या सगळ्या चेकिंग होतात, ह्यांच्या बाकीच्या गोष्टी बघितल्या जातात. मग कवीकडे व्हीलचेअर असल्यामुळे व्हीलचेअरची चेकिंग होते. म्हणजे आमच्याकडे अशा नजरेने बघितलं जातं की जसं की आम्ही कोणीतरी क्रिमिनल्स आहोत. आणि मला ते गुन्हेगार असण्याची आणि बघण्याची सवय नाही आहे कधी, कारण माझ्या घरी सगळे पोलीसवाले आहेत. म्हणजे माझे बाबा पोलीस आहेत, माझे आजोबा पोलीस होते, त्यामुळे मला ती निर्भीड राहायची सवय आहे. पण मला खरं सांगू, आत्ता ह्यांच्याबरोबर फिरताना माझ्या मनावरती असा मोठा एक दगड आहे असं पकडून मला राहावं लागतं. कारण कोण आपल्याला कधी काय बोलेल, मग त्याला आपण काय उत्तर द्यायचं. तुम्हाला तर दिसतं ना, तुम्हाला तर चालता येतं ना, तुम्हाला कळत नाही का, असं बोलणारे लोक असतात. म्हणजे ह्या सगळ्यामध्ये काय होतं की कधी कधी ना मला असं वाटतं की हे सगळं सोडून जावं. मी तुझ्याशी जयंती किती वेळा डिस्कस केला, अगं मी हे आर्ट डिरेक्शन सोडून करतोय, तुला काय वाटतं. आपलं ह्याच्यावरती किती वेळा डिस्कशन झालं आणि त्याच्यावरती आपण खूपदा बोललो पण आहे. पण मला पण लोक तेच बोलतात, हे सगळं सोडून तू कशाला हे करत बसलाय, तुझ्याकडे आर्ट आहे चांगलं तर ते तू कर ना, असं अनेकदा बोलतात. या निमित्ताने ती बोलायची संधी मिळाली की लोक असं बोलून पण मला करावं असं वाटतं, कारण मला एक माहिती आहे, जर हे मी नाही केलं तर हे दुसरं करणारा सुमित पाटील नाही आहे. त्यामुळे हे मला करावंच लागणार. आणि हे चॅलेंजेस जरी असले तरी मला असं वाटतं की त्यातून मला जगण्याची एक ऊर्जा मिळते. म्हणजे इतर ठिकाणी उगाच कशात तरी आपण बिझी राहण्यापेक्षा मला असं वाटतं की हे केलेलं एक काम आहे की ज्यातनं मला एक ऊर्जा मिळेल आणि मी त्यातून काहीतरी करू शकेन. आणि कदाचित ते असतं ना, देवानी नेमलेली लोक असतात. तर आज म्हणून तू माझा पॉडकास्ट घेतेस तर ते कदाचित असेल. आणि
त्यातून मला असं वाटतं की काहीतरी पुढे घडेल. आणि आज मी हे जे चॅलेंजेस सांगितले तर तुझ्या माध्यमातून मला असं वाटतं की जर उद्या कदाचित असे लोक जर तुम्हाला आजूबाजूला दिसले की ज्यांना खरंच गरज आहे, तर त्या महिला पण कदाचित योगितासारख्या मुलींना मदत करतील आणि Correct. तसेच मुलं कदाचित कवीसारख्या माणसाला मदत करतील. आणि मला असं वाटतं की टॉयलेट हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. तिथे जरी मदत झाली ना जयंती, तरी मला असं वाटतं की इतर ठिकाणचे सगळे प्रॉब्लेम आपण कोण ना कोण मिळत जातं. तर हे मेजर प्रॉब्लेम असतात आणि हे मी रोज फेस करतोय. आणि कुठल्याच सार्वजनिक टॉयलेटला रॅम्प नसतात. मला हे उचलून घेऊन जावं लागतं आणि हे सगळं माझ्यासाठी असं आपण म्हणतो, पण शेवटी उचलल्यानंतर मला पण कधी कधी पाठीमध्ये कळ वेदना येते. होऊ शकतात. किंवा आपल्याला सवय नसते ना सतत हे करायची. Correct. तर ह्या गोष्टी खूप होतात आणि हे कवीला पण माहिती आहे. मग त्यामुळे कवी पण बऱ्याचदा अरे मी नाही येत, मी मग अवॉइड करतो. मग हे असं होतं की सगळीकडे जर त्यांना इग्नोरन्स मिळणार असेल किंवा जर त्यांनी स्वतःलाच जर ठरवून टाकलं अरे इथे परत आता सगळं सुमितला करावं लागेल, नको जाऊया, मग त्यामुळे कदाचित मला असं वाटतं की त्यांना जिथे पोहोचायचंय तिथे ते पोहोचण्यासाठी पण थोडे मागे राहतील आणि ते Correct. नाही झालं पाहिजे. करेक्ट. पण योगिता, तू तुझ्या या अनुभवाविषयी सांगशील का? कारण जसं सुमित म्हणाला हे सोपं नाही आहे आणि आज सुमित तुझ्यासाठी जवळपास तुझा पालकच झालेला आहे. कारण इतक्या वर्षापासून सुमित तुझ्या सोबत आहे आणि कायम सुमितची साथ तुला मिळाली आहे. आणि मला असं वाटतं तुझ्यातला जो टॅलेंट आहे ना, जो इतका दुनियाभरचा टॅलेंट आहे तुझ्यामध्ये, तो पण आज बाहेर पडलाय. यामागे सुद्धा सुमित अनेकदा त्याचे प्रयत्न करत असतो की योगिताचं हे टॅलेंट लोकांपर्यंत पोचावं. तर तुलाही जे चॅलेंजेस आता सुमित म्हणाला त्याविषयी काय वाटतं तुला आणि तू स्वतः ते कसं फेस करतेस? काय होतं, माझे बाबा 16 वर्षापूर्वी गेले. मी योगायोग समजते. 2009ला माझे बाबा गेले आणि तेव्हा हा पण होता. आणि नंतर ह्यालाच मी मुद्दाम कधीतरी चिडवते, बाबा असं म्हणून मी चिडवते त्याला कधी कधी. पण ॲक्च्युअली ते तसंच आहे. मग आता काय होतं की टॉयलेट हा खूप गंभीर मुद्दा आहे, छोटा वाटला जरी. मग आम्ही काय करणार, जाऊ दे रे, भूक नाही आहे, मग पाणी पण नाही पिणार, खाणार पण नाही. आता गेली 14-15 वर्ष मी काम करते किंवा म्हणजे प्रॉपरली. असं तर मला ह्या क्षेत्रामध्ये 30 वर्ष झालेत, लहानपणापासून मोजून काढली तर. पण 14-15 वर्ष जरा जास्त काम आहे चालू आहे म्हणजे. तर त्या 14-15 वर्षामध्ये खायचंच नाही किंवा एवढंच खायचं जेणेकरून लघवीला किंवा इथे जावं लागू नये. तर ह्याच्यामुळे झालं आहे असं की आत्ता रिसेंटली मला हाडं माझी वाजायला लागली, दुखायला लागली, पाठीत कळायला लागल्या, चालताना कधी कधी तोलत जातो किंवा असं. आणि डिटेक्ट झाला आर्थरायटिस. माझं वय आता फक्त 41 आहे, म्हणजे मेमध्ये 41 पूर्ण होतील. आणि तेवढ्या छोट्या वयामध्ये आर्थरायटिससारख्या गोष्टीला मला सामोरं जावं लागतं आहे. म्हणजे डॉक्टर म्हणाले सरळ सरळ की तू जर असंच करत राहिलीस तर थोड्या 5 वर्षामध्ये तुझं या जगातून निघून जाणं फिक्स्ड आहे. तर तू काय करायचं हे. आता गोष्ट अशी होते की ठीक आहे, मला स्वतःला कळतं आहे की हे मी करते ते चुकीचं आहे, पण करू काय? कारण कोणावरती भार बनून राहणं हे कोणालाच आवडत नाही. पण आता कोणी मदतीला येतच नाही म्हटल्यानंतर काय करणार? आणि मी स्वतः कितीतरी अशा स्त्रियांना, महिलांना ज्या आमच्या कॉन्टॅक्टमध्ये असतात विचारते की बाबा यार नाही माझा हा प्रॉब्लेम आहे. कारण महिलांचा पण तो एक मेजर प्रॉब्लेम असतो, संसार. म्हणजे आपण त्यांना चला रे चला ग अशी जबरदस्ती करू नाही शकत. कारण त्यांना त्यांचे नवरे आहेत, त्यांची मुलं बाळ आहेत, त्यांचे सगळे आई बाबा आहेत, हे ते सासर आहे वगैरे वगैरे. त्यांनाही आपण, कारण मी एक स्वतः स्त्री आहे, जरी माझं लग्न झालेलं नाही आहे, सडाफाटिंग आहे, तरी एक कळू शकतं की एका स्त्रीवर किती जबाबदाऱ्या असू शकतात. तर त्यांनाही आपण फार जबरदस्ती नाही करू शकत. मग बेटर वे की जेवढी वर्ष आता माझ्याकडे शिल्लक आहेत तेवढी वर्ष व्यवस्थित काम करायचं. आपलं टॅलेंट पोहोचवण्यापेक्षा आपण पोहोचेल तर पोहोचणारच आहे ते. तर तुमच्यासारख्या लोकांमुळे ते पोहोचणार आहे. पण हे पुढच्या पिढीला देणं पण महत्त्वाचं आहे. नाही तर एकच योगिता होऊन गेली असं होता कामा नये. त्यामुळे जितकी वर्ष आहेत तितकी वर्ष हे देण्याचं काम आता मी करायला घेतलं आहे. क्या बात आहे योगिता. म्हणजे तुझं म्हणणं असं आहे की तुझ्यातला जो टॅलेंट आहे, जे गुण आहेत, जे स्किल्स आहेत, त्यातून आज तू अनेक योगिता तयार करतेस आणि
त्यांच्यातला टॅलेंट तुझ्या माध्यमातून तू त्यांना प्रयत्न आहे, एखादी जरी झाली किंवा एखादा जरी झाला तरी मला खूप आहे. पण योगिता, मला नेहमी एक प्रश्न पडतो की तू जशी राहतेस, म्हणजे तू नेहमी तुझे केस छोटेच ठेवतेस, म्हणजे मुलांसारखी राहतेस तू बऱ्याचदा. तू कपडे सुद्धा मुलांसारखे घालतेस. बरोबर. तर यामागे काही आहे का योगिता? मुद्दाम असं काही नाहीये. माझे आजोबा हे माझा आदर्श होते. मला तर धोतर नेसायची हौस होती. साडी ओढणी वगैरे हे काही आवडायचंच नाही. किंवा बावल्यांबरोबर खेळणं बिळणं पण मी लहानपणी कधीच केलं नाही. लहानपणी म्हणजे उड्या मार, क्रिकेट खेळ, बॉलिंग कर, असं कर. किंवा आता भातुकलीचा खेळ समजा कोणी खेळायला घेतलाच आमच्या म्हणजे मुलींमध्ये, तर मी कामावर जातो, तू भांडी घासून ठेव, जेवण करून ठेव. ही मेंटॅलिटी नॅचरलच आहे. म्हणजे मुद्दाम असं काय मी करायला जात नाही. सुरुवातीपासून जबाबदारी घ्यायची आहे स्वतःची, असं होतं. आणि मग आजोबांनी काय केलं, तुझं धूर्त तर मला धोतर नेसता येणार नाही आणि साडी नेसायची नाही. मग आजोबांनी मध्यम मार्ग काढलेला होता ह्या ड्रेसचा. अच्छा. आणि मग तो एक माझी ओळख बनून गेला. आणि छोटे केस म्हणजे काय, मला वेण्या आवडायच्या पूर्वी, म्हणजे पहिली दुसरीत वगैरे असताना मला वेण्या आवडत होत्या. पण मला तेच त्या घालणार कोण काय. आणि शाळेत आम्ही वस्ती शाळेत राहायचो तर खंडीभर उवा व्हायचा. तर तो म्हणजे मोठाचा मोठा प्रोग्राम असायचा शनिवार शुक्रवारी घरी गेल्यावरती आजीला. त्यामुळे तिने खाडकर कात्री घेतली आणि साठ कापून टाकले आणि म्हणाले वाढवायचे नाही परत, अजिबात नाही वाढवायचे. मग नंतर ते काय ते सगळी क्रेज पण गेली की मला मेकअप तर मुळातच मला आवडत नाही. मी आत्ता सुद्धा पावडर काही सुद्धा लावत. तू नॅचरल ब्युटी आहेस. फक्त टिळा लावते. आता पांढरे केस झालेत ठीक आहे, पण मी काही कलर बिलर करत नाही. कारण डोळ्यांना टाके आहेत उगाच काय नाही, मी नाही करत. कोणी मला आंटी म्हणा आजी म्हणा काही फरक पडत नाही. पण योगिता, एक प्रश्न मला खरंच मनापासून विचारावासा वाटतो. एक स्त्री म्हणून मी समजू शकते बऱ्याच गोष्टी, पण तुझा हा प्रवास करत असताना कधी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून कधी ती भीती तुला जाणवली का? कारण प्रत्येक वेळेला एकटीने प्रवास करायचा असे अनुभव प्रत्येकीलाच येत असतात. तर अशा गोष्टीतून कधी जावं लागलं तुला? मजा अशी आहे की एकटीने मला जावं लागलं नाही, पण बरोबर असताना जावं लागलं होतं. म्हणजे माझी मावशी होती बरोबर. हा किस्सा साधारण 11वी-12वीत असतानाच आहे. कॉलेजमधून घरी येत होतो आम्ही आणि सायन बँड्राला रिक्षा टॅक्सी चेंज करायची होती, आपला टी जंक्शन जो आहे तिकडे. तर तिथे काय झालं की ते रिक्षा मिळाली आम्हाला आणि एक जण मला बसवायला म्हणून माझा हात पकडला असा आणि इथे त्याने प्रेस केलं. मावशीला कळलंच नाही काय. मी असा फटकन त्याला हे केला एकदाच झालं होतं. पण नंतर म्हणजे मी मेडिटेशन करते, सहज योगाचं मेडिटेशन करते आणि त्या सहज योगामध्ये असं आहे की सगळं प्रॅक्टिकल आहे. म्हणजे तुम्ही थिअरी वाचा खूप, हे पुस्तक वाचा ते पुस्तक वाचा असं नाही. योग आहे, ती योगिक क्रिया आहे की ज्याच्यातून कुंडलिनी जागरण होते आणि तुमच्या भोवतीने एक ऑरा, एक वलय तयार होतं प्रोटेक्शनली. तर ते सहजयोगाची प्रॅक्टिस मी जेव्हा स्ट्रॉंगली करायला लागली, कारण मला आता कळलं आहे की मला एकट्यानेच राहायचं आहे. इवन मी आईला पण, आई माझी घाबरते, दिल्लीला जाताना पण आई 2-4 रात्री झोपलीच नव्हती. तेव्हा मी तिला समजवलं, म्हटलं आई हे बघ, कधी कोण आधी जाणार मला माहीत नाही, मी गेले तर मला समाधान आहे, पण उद्या जर मला एकटीने राहावं लागलं तर काय करणार आहे मी? रडत बसू का की आता काय करायचं, कसं व्हायचं? कधी ना कधी हे होणार आहे ना, मग आत्ता का नाही? म्हणजे तुलाही प्रॅक्टिस होईल. आणि ह्या सगळ्यातून मी मेडिटेशन जे अर्धा तास मुश्किलीने करत होते ते मला 1.5 तास मी स्वतःवरती काम करायला सुरुवात केली. रोज 1.5 ते 2 तास मेडिटेशन. मग तो सगळा तो ऑरा पूर्ण तो क्रिएट करायचा, ते वलय क्रिएट करायचं. आणि त्याच्यामुळे काय होतं, आत्ता असं रिसेंटली झालं होतं की एक रिक्षावाला असं जस्ट एक हात लावायला गेला आणि त्याला काय शॉक लागला कळलं नाही. तो काही बोलला नाही, मला कळलं काय झालं ते. आणि तो म्हणाला
मॅडम जी बस आशीर्वाद रखो पैसे मत दो. म्हटलं ह्याला काय झालं अचानक. मला लक्षात आलं पण त्याला वाटलं मला काहीच कळलं नाही. मला कळलं त्याला चटका बसलाय ते. आणि हे जनरली होतं. जर तुम्ही वाईट नजरेने मला पकडायला गेलात तर तुम्हाला शॉक बसणार, कारण तो ऑरा आता तसा क्रिएट झालेला आहे. आणि हे सहजयोगामध्ये प्रॅक्टिकली होतं, जे की आम्ही एक्सपिरियन्स करतोय आता. निशब्द आहे सुमित, की काय बोलावं यापुढे, की काय प्रश्न विचारावा, कारण ही सोपी गोष्ट नाही आहे. आणि ज्या इतक्या सिम्प्लिफाय करून योगिता उत्तर देतेय, मला खरंच शब्द नाही आहे माझ्याकडे. आता आमची एक मैत्रीण होती, तर ती ठाण्यात होती आणि ठाण्याच्या एका बसस्टॉपला उभी होती आणि संध्याकाळची वेळ होती. तिच्या पायावरनं बस गेली आणि त्याच्यानंतर अर्धा पाऊण तास काहीच झालं नाही. त्याच्यानंतर हॉस्पिटलमध्ये गेलो आणि हॉस्पिटलमध्ये तिने जीव सोडला. काय? तर एकतर काय झालं, कोणी मदतीला आलं नाही. त्यात मुलीची केस, त्यात ती मुलगी पूर्ण ब्लाइंड. आणि बसचं असं झालं की ही मुलं साधारण बस स्टॉपच्या पुढे उभे राहतात. तर बसवाल्याला पण ते नाही कळलं आणि तो अचानक ती गाडी एकदम पुढे गेली आणि ते झालं सगळं. ते झाल्यानंतर ती पूर्ण रात्र आम्ही सगळे डिस्टर्ब की काय करायचं आता. मग त्याच्यानंतर काहीतरी करायला पाहिजे जे की खूप प्रोडक्टिव्ह असेल. त्याच्यानंतर मग आम्ही बऱ्याच गोष्टी केल्या. मग आम्ही काट्यांना रेडियमच लावले की बाबा बाकीचे लोक वाचावेत, किंवा आम्ही बऱ्याच ठिकाणी आम्ही पत्र दिली की बाबा हे असं असं होत आहे, तर त्याच्यासाठी काहीतरी एक मार्ग असावा या लोकांसाठी. पण काय होतं जयंती ना, की यांची संख्या किती रे, 2 लोकांसाठी एवढं करायचं, असे प्रश्न आम्हाला उलटे येतात. असा अप्रोच आहे हा, लोकांचा. म्हणजे लोकांचं असं म्हणणं, जाऊ दे ना, सोड ना, कोण करणार आहे, तुला जमणार आहे का, लाख बस स्टॉप आहेत, तुला सगळीकडे जायला जमणार आहे का. पण मी तेव्हा विचार केला की मी एक तरी सुरू करीन. हळूहळू ते सगळं सुरू झाल्यावर ठाण्यातल्या 3 हात नाक्याला मला ती संधी मिळाली की तिथलं मी काम करीन. आणि मग मी ते 3 हात नाक्याचं काम पूर्ण केलं की ते ॲक्सेसिबल सिग्नल्स बनवले तिथे, जेणेकरून ह्या मुलांना पण मदत होईल आणि सगळ्याच लोकांना, म्हणजे जे जे दिव्यांग लोक आहेत त्यांना सगळ्यांना मदत होईल आणि नॉर्मल लोकांना पण मदत होईल. पण मला असं वाटतं की हा एक किस्सा, एक मुलगी जाते पण आमच्यासाठी तो खूप महत्वाचा आहे, कारण अशा अनेक मुली जाऊ शकतात. जसं की हिंदमाताला पण त्या मुली चालत येऊन, हिंदमाताच्या कमला मेहताच्या मुली येऊन तिथे बस स्टॉपला थांबतात. तर असे बरेच बस स्टॉप आहेत आणि ह्या लोकांना बस ही कन्व्हिनियंट असल्यामुळे, आणि बस कसं कळतं की 15वा स्टॉप आल्यानंतर मला उतरायचंय, करेक्ट, आणि मला तिथून उतरून असं जायचंय, हे त्यांना पाठ झालेले मोबिलिटीचे रस्ते आहेत. त्यामुळे आपण बस स्टॉपला इग्नोर करून चालणारच नाही. आणि मग त्यात जर अशा गोष्टी होत राहिल्या, असे जर ऍक्सिडेंट होत राहिले तर काय करायचं. म्हणजे जसं आपण म्हणतो की सुरक्षा, तर मुलींच्या बाबतीतल्या तर अशा बऱ्याच गोष्टी आहेत. आणि काय होतं ना, सांगू नाही शकत एवढ्या गोष्टी आहेत. आणि कसं होतं की खूप एक घाणेरड्या पद्धतीने पसरवलं जातं की आंधळ्या लोकांना काही ॲक्सिडेंट वगैरे होत नाहीत किंवा ते मरत नाहीत. मुळामध्ये हे असं आमच्या बाबतीत सर्वात जास्त होतं. ही लपवण्याची एक काय म्हणतो, खोटा प्रयत्न आहे हा लपवण्याचा. खरं तर जास्त तर आंधळ्यांचेच होणार आहेत ना ॲक्सिडेंट. खरंय. आणि हे तर झालं म्हणजे वाहतूक सुरक्षा, पण अदरवाईज पण मुलींना कशाही प्रकारे हात लावणं, करेक्ट, किंवा बसमध्ये त्यांना दाबणं आणि त्यांना स्पर्श, इतकं त्यांचं डायरेक्ट आहे, त्यांना स्पर्श केल्यानंतर त्या लगेच ओळखू शकतात. रादर ब्लाइंड कम्युनिटीमध्ये ते घामावरनं ओळखतात की आपल्या आजूबाजूला कोण आहेत ते. तर त्यामुळे त्यांचा फ्रेग्रन्स हा इतका स्ट्रॉंग असतो की त्यांना लगेच कळतं. अशा वेळेला येऊन डायरेक्ट अगं लोक हात वगैरे लावून जातात. आणि हे बऱ्याचदा मी स्वतः माझ्या बरोबर असताना बघितलंय. पण मी काय काय करू, ह्यांना सांभाळू की त्याला जाऊन विचारू. आणि आम्ही खूप लफडी केली आहेत. पण काय होतं ना, एका पॉईंट नंतर थकायला होतं. हे सगळं सतत जाऊन सांगणं, क्यों आपने हात लगाया, कहा लगाया, अरे मग CCTV बघायचे, म्हणजे इतक्या गोष्टी होतात की त्या सगळ्या गोष्टींवरती बोलत राहणं हे माझ्यासाठी इम्पॉसिबल होतं. म्हणजे आता आमचीच एक मैत्रीण पुण्याला जात असताना असंच झालं. तर तिने मला फोन केला की दादा असं असं करतोय. तर मी आता पुण्याला जात असताना मध्ये कुठेतरी ती आहे, तर मी काय करणार आहे तू सांग मला. आणि आजूबाजूची लोक याच्यामध्ये नाही पडत, मुलीचा मॅटर आहे. म्हणजे आणि ह्यांना पण मी आता असं बनवलंय ना की सरळ बुक्की मारा, मारायचे तिकडे मारा, आणि विशेषतः अशा ठिकाणी मारा की तो उठलाच नाही पाहिजे, हे पण मी सांगून ठेवलंय. पण हे
शेवटी मुली पण नंतर घाबरतात. कारण घाबरतात. काही झालं तरी नैसर्गिकरित्या पण त्यांच्याकडे असणारं एक जे दिव्यांगत्व आहे आणि अपंगत्व आहे ह्याचा लिमिटेशन्स आहेत, लिमिटेशन्स आहेत आणि आपण त्या मान्य केल्या पाहिजे. मी म्हणते त्या मान्य करून पण आपण त्यांना तर आता मी सांगितलं की तुम्ही काही नाही तर सरळ शिव्या घालायच्या, जोर आरडाओरडा करायचा. पण हे किती, कारण आजूबाजूचे लोक सरळ तुम्हाला वेडे समजतात, कोणी मदतीला येत नाही. अगं कोणीच मदतीला येत नाही. म्हणजे हे लोक बऱ्याचदा पावसामध्ये पाऊस येतोय म्हणून 7-7 तास, एकदा तर 7 तास थांबली होती वरळीला, पण कोणी मदतीला आलं नाही. तर माझं असं म्हणणं आहे की हे सगळं असं होत असताना ना मी एकटा किती पुरणार आहे, किंवा असे किती लोक आहेत जी की यांच्यासाठी येतील पुढे मदतीला. तर त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी होत राहतात आणि मला असं वाटतं जोपर्यंत ह्यांच्याकडे दृष्टी नाहीये पण ह्यांचा दृष्टिकोन चांगला आहे, तर आपलाही दृष्टिकोन जर ह्यांच्याकडे बघण्याचा बदलला तर नक्की मला असं वाटतंय की हे जग खऱ्या अर्थानं डोळस होईल असं मला वाटतं. सुमित, म्हणजे जे काही प्रश्न या शोच्या माध्यमातून आपण मांडतोय, मी एक स्त्री म्हणून तर समजू शकते सगळ्यात आधी तर त्याला सामोरं जाणं यालाच किती हिंमत लागते आणि त्याच्यानंतर त्या प्रश्नांना सोडवायचं आहे, हा खरंच खूप मोठा चॅलेंज आहे. आणि या अशा चॅलेंजेसमध्ये सुद्धा सुमित तू यांच्यासोबत उभा आहेस, ही खरंच मला अभिमान वाटतो तुझा आज आणि तुझ्या कामाचा. मला असं वाटतं हे कार्य तू असंच चालू ठेवावं आणि तुला जी काही मदत लागेल त्यासाठी मला वाटतं आपल्याकडे अनेक सुज्ञ अशी लोकं आहेत जी नक्कीच तुझ्या या कामात तुझ्यासोबत जोडली जातील. पण कवी, म्हणजे तुझ्याकडेही तुलाही जेव्हा अनेक ठिकाणी कार्यक्रमाला जायचं असतं, तू इतक्या छान कविता सादर करत असतोस, पण जसं सुमित म्हणाला की छोट्या छोट्या गोष्टींमध्ये तुला उचलून एखाद्या व्यक्तीला तिथपर्यंत पोचावं लागतं आणि म्हणून कुठेतरी तुझाही तो कॉन्फिडन्स डळमळत असेल आणि त्यामुळे तूही कुठेतरी एक स्टेप मागे जात असेल, कारण तुला जे काही सादर करायचं आहे त्यासाठी तुला त्या पद्धतीनं तितकी प्रेरणा मिळत नाही आहे किंवा ती हिंमत मिळत नाही आहे किंवा तुला कुणावर डिपेंड राहायचं नाही आहे. तर असे चॅलेंजेस तुझ्या आयुष्यातले तुला काय वाटतं आणि हे कसे सुटू शकतात याविषयी तुला काय वाटतं? आज आपल्याकडे खूप कमी स्टेशन्स असे आहेत की जिथे लिफ्ट आहे, रॅम्प्स नाही आहेत किंवा जे सरकते जिने आहेत ते बऱ्याचदा बंदच असतात. खूपदा म्हणजे मी जेव्हा कधी कधी जातो तर तिथे माझ्याबरोबर कोणीतरी असतं म्हणून माझा प्रवास जरासा सुलभ होतो. पण मला मग खूप वाईट वाटतं की माझ्यामुळे माझ्याबरोबर जो माणूस असतो तो खूप सफर होतो. आत्ता आजच मला दवाखान्यात जायचं होतं तर मी गेलो आणि ड्युटी अवर्स संपले, त्यामुळे माझी तर सुट्टी झाली पण माझं काम होतं त्यामुळे मी त्याला कंप्लेंट नाही करणार, पण माझ्यामुळे त्याचीही सुट्टी झाली आज, ते वाईट वाटतं. त्यामुळे मी काय करतो की जे खूप इम्पॉर्टंट काम असेल तेव्हाच आपण कोणाला तरी बोलवायचं, बाकीच्या वेळी आपण जाणंच टाळलं मी. कारण खूपदा असं जसं याने सांगितलं की टॉयलेटचा इश्यू असतो, मग मला कविता सादर करायची पण मला प्रेशर पण खूप आलेलं आहे, मग मी काय करायचं किंवा कुठे सोयच नसते असे ना सार्वजनिक ठिकाणी किंवा व्हीलचेअर जातील अशी ॲक्सेसिबल टॉयलेट्स नाही आहेत खूप ठिकाणी आणि व्हीलचेअरच जात नाही मुळात. मग मी अननोन कुठल्या तरी पर्सनला ह्या सगळ्या गोष्टी अचानक डायरेक्ट कसं सांगू वगैरे. त्यामुळे मग मी आत्ता असं सुरू केलं की जिथे मला जायचं असेल तिथे मी विचारतो की तिथे लिफ्ट आहे का, रॅम्प आहे का, आणि हे मला बोलायला पण आधी खूप कसं तरी व्हायचं. आत्ता मी खरं तर याला त्याचं क्रेडिट मी देईन, कारण याच्या संपर्कात आल्यामुळे की माझ्या प्रश्नांसाठी जर मीच नाही भांडलो, मीच नाही बोललो तर कोण बोलणार ना. म्हणजे आज मी बोललो तर जर काहीतरी झालं तर उद्या माझ्यासारख्या अजून काही लोकांना त्याचा फायदा होईल. कारण मी शाळेत पण मी असाच जायचो तर तिथे माझे खूप मित्र, म्हणजे मी भाग्यवान आहे की माझ्या वाट्याला चांगलं कुटुंब आलं, चांगले मित्रमंडळी आली, पण प्रत्येकाच्या सोबत असं कोणी असेलच असं नाही. म्हणजे माझं हे सद्भाग्य आहे की मला जेव्हा गरज लागते तेव्हा, आता आज माझ्याबरोबर कोणीच नव्हतं, मी याला फोन केला तर हा म्हणाला मी तुझ्या आधी पोचेन म्हणून मी आलो इथे, अदरवाईज मी अवॉइड केलं असतं की नको पॉडकास्ट करायला आपण. तर ह्या की आमची जी प्रगती आहे ती कुठेतरी खोंटते आहे आणि ह्याला जबाबदार म्हणजे ह्या सगळ्या व्यवस्था आहेत ना की ज्या आमच्यासाठी आम्हाला कोणी गणतीतच पकडत नाही. इवन आम्ही एकदा एका थिएटरमध्ये प्रयोग केला तर तिथे प्रेक्षकांमध्ये जाण्यासाठी व्हीलचेअरला रॅम्प होती पण स्टेजवर नाही जाता, स्टेजवर उतरून मला त्या पायऱ्या चढून जावं लागलं. म्हणजे आजची जी सरकारी व्यवस्था आहे किंवा प्रशासन आहे या प्रशासनमध्ये बसलेल्या लोकांनी ठरवूनच ठेवलेलं आहे की असा कुठला परफॉर्मन्स नसणारच आहे. म्हणजे हँडिकॅप किंवा दिव्यांग
तो कशाला स्टेजवर जाईल. म्हणजे आमच्यामध्ये इतकी क्षमता नसणारच आहे असं त्यांनी ठरवूनच टाकलेलं की स्टेजवर जाण्यासाठी नाहीच आहे ॲक्सेसिबल. म्हणजे आम्ही फक्त प्रेक्षक, कलाकार नसू शकतो का आम्ही काही सादर नाही करू शकत. म्हणजे आमच्यातल्या कलागुणांना कुठेतरी दुर्लक्षित करण्याचा हा प्रयत्न आहे असं मला वाटतं. पण मी जसं म्हटलं की ह्या सगळ्या जरी गोष्टी असल्या तरी आम्ही काही हरणाऱ्या नाही आहात, नाही का. म्हणजे त्यामुळे मी जे जगतो तेच मी लिहितो. तर तशी एक माझी गझल आहे की ठरवले आज मी खोटे कधी वागायचे नाही. ठरवले आज मी खोटे कधी वागायचे नाही. कितीही संकटे आली तरी थांबायचे नाही. कितीही संकटे आली तरी थांबायचे नाही. सुखाची वाट चालाया जगाला सोबती घेऊ. सुखाची वाट चालाया जगाला सोबती घेऊ. मनाचे दुःख पण कोणापुढे मांडायचे नाही. कारण जग फार फसवं आहे. म्हणजे आपण सांगून टाकतो पण लोक ते नाही समजून घेत किंवा फार असं. त्यामुळे असं जो अनुभव आहे तो त्या कवितेमध्ये येतो. आणि मग असंही वाटतं की रिकामा पाहुनी आपला किस्सा रडतोस वेड्या का. रिकामा पाहुनी आपला किस्सा रडतोस वेड्या का. सुखाचे दिवस ही येतील हे विसरायचे नाही. तयारी ठेव लढण्याची हवे ते मिळवण्याची. तयारी ठेव लढण्याची हवे ते मिळवण्याची. भिकाऱ्यासारखे काहीच तू मागायचे नाही. आणि असू दे बंगला गाडी कुणाची लाख प्रॉपर्टी. असू दे बंगला गाडी कुणाची लाख प्रॉपर्टी. मने श्रीमंत ना तेथे किरण तू जायचे नाही. कितीही संकटे आली तरी थांबायचे नाही, थांबायचे नाही. क्या बात आहे, कमाल. खूप छान, खूप छान. पण एक प्रश्न मला योगिता तुला विचारायचाच आहे. तो म्हणजे तुला मी जेव्हा केव्हा भेटली आहे, जेव्हा केव्हा तुला बघते, हे तुझ्या चेहऱ्यावरचं हास्य हे कायम असतं ग. आणि तेच चेहऱ्यावरती शांतता असते. मला कधीही योगिता अशी घाबरलेली, बिथरलेली कधी दिसलीच नाही. आणि जेव्हा की तुझं हे आयुष्य जे आहे ते सोपं नाही आहे योगिता, हे मला माहिती आहे. तू ही ऊर्जा कुठून आणतेस, कुठून ही ऊर्जा येते याविषयी सांगशील? मगाशीच त्याचं उत्तर दिलं की मेडिटेशन मी न चुकता करतेच करते. कारण जनरली आता काय झालं आहे की खूप सारे मोटिवेशनल स्पीकर्स आणि खूप सारे मेडिटेशन करणारे सायकॅट्रिस्ट, काउन्सिलर करवणारे, म्हणजे हे आता एवढं वाढलं आहे की खरं काय सांगावं हे कळत नाही. पण एवढं नक्की आहे की खरे साधक असतात त्यांना व्हायरल होण्याची गरजच लागत नाही. ते फक्त तुम्ही बघून ओळखता की हा माणूस कोणीतरी वेगळा आहे, तो योगी आहे. आणि हे आहे ना, ही 37 नाही 34-35 वर्षांची साधना आहे जवळपास. वयाच्या 6व्या-7व्या वर्षी मला जागृती मिळाली आणि त्यानंतर आज तागायत ही साधना जी आहे ती अशीच चालू आहे. आणि ह्याच्यामध्ये मी काही खूप छान वेगळं करते वगैरे सुमितला सुद्धा कधी दिसलेलं नाही की मी काय करते. हां, कारण काय आहे की खूप लोक विचारतात, अरे मेडिटेशनमध्ये असं शांतपणे बसून राहायचं का, किंवा असं काहीतरी हातावर हे करून वगैरे. नाथपंथामध्ये हे असं करतात, हे मला माहिती आहे, म्हणजे असं करायचं असतं. पण हे कशासाठी, तर तुमची एनर्जी हे करण्यासाठी, एकत्र करण्यासाठी. ह्या सगळ्या गोष्टी ठीक आहे, ह्या ट्रिक्स आहेत. पण मुळामध्ये प्रत्येक कामामध्ये तुम्हाला देव दिसला पाहिजे. वा. आणि देव म्हणजे काही मूर्ती, राम, कृष्ण, लक्ष्मण वगैरे हे नाही आहे. देव म्हणजे हे आहे की तुम्ही चांगलं जे जे आहे ते देव आहेत. कारण देव म्हणजे दे, आणि दानव म्हणजे ज्याची दानतच नाही आहे तो. त्यामुळे आपण देत जातोय ना, बस तेच देव आहे. आणि प्रत्येक कामामध्ये जर ते शोधलं ना तर तुम्हाला वेगळं काहीतरी 15 मिनटं ओंकार लावून बसा, ध्यान धरून बसा, प्राणायाम करत बसा, याची गरज नाही लागत. आता खूप सारे हे लोक म्हणतात मला वजन कमी करायचं आहे, वजन कमी करायचं आहे. अरे असं बोलून जर वजन कमी झालं असतं तर सूर्यनमस्कार वगैरे कशाला ठेवले असते. हां, मी उलटच त्यांना सांगते की तुम्ही आहे ना आधी डोक्यातनं काढून टाका की तुम्हाला वजन कमी करायचं आहे. कारण ती चिंताच तुमचं भार वाढवत जाते की वजन कमी करणार कसं, मग मी हे डाएट करू का, मग मी अमक्या भाज्या खाऊ का, मी नुसत्या भाज्यांवरच राहू का. अरे बकरा आहेस काय, भाज्यांवर काय राहतो. हां, सगळं खायला पाहिजे ना. म्हणजे मी आता कोणी आयुर्वेदिक नाही आहे त्यामुळे मी याच्यावर जास्त बोलणार नाही. पण एवढं आहे
की तुम्ही चिंतेचा भार आहे ना तो टाकून द्या, तुमचं वजन वाढणारच नाही, कमी होईल पण वाढणार तर अजिबात नाही, नियंत्रणात राहील. तर आम्ही पण आजारी आहोत, कुठे दिसतंय? अजिबातच दिसणार नाही. कारण आजार बिजार काही नसतं. 25% तुमचं शरीराचं दुखणं आहे, 75% मनाचं आहे. ते काढून टाकलं ना की सगळं काही छान आहे. बाकी औषधं आपली कामं करतातच. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत की सकाळी मात्र काहीही असू दे, सकाळचा 1 तास हा मी माझ्यासाठीच ठेवलेला असतो की ज्याच्यामध्ये मला बीजमंत्राची साधना करायची आहे किंवा शक्तीची उपासना करायची आहे किंवा गणेशाची आराधना करायची आहे किंवा आणखीन काय करायचं आहे. मग तेव्हा मी योगितासाठीच असते. तेव्हा मी ना कोणी वादक असते ना कोणी गायक असते, मी फक्त एक योगी असते. एक योगी जी पूर्ण समर्पित झालेली असते. आणि ते समर्पण एकदा झालं की पूर्ण अख्खा जो दिवस आहे तो तुमचा न चिडता आणि हसत खेळत आनंदात जातो, एवढं मला नक्की माहिती आहे. क्या बात आहे. तरी एक प्रश्न मला विचारायचा आहे तुला. तुला कधीच भीती वाटत नाही का योगिता? परवाचीच गोष्ट सांगते. माझी आई गावी होती, आहे आजच आली आहे ती. आणि मी 100 वेळा एकटे राहिले, मला काहीही फरक पडत नाही. पण परवा काय झालं, झोपले मी, रात्री झोप लागली आणि स्वप्नात असं दिसलं, म्हणजे असतं ना की आपण पाय असे तसे करू शकतो, झोपेत होऊ शकतात, पण मला तेही करण्याचा अधिकार नाही असं कुठेतरी क्लू दिसला की पाय मी असे तसे नाही करायचे आहेत. कारण एक शेपटी आली समोर, शेपटीत भूत होतं. माझ्यावरती पाय का दिला तू? त्या शेपटीला मी असं घेतलं, म्हटलं सॉरी हां, सॉरी, जा आता झोप जा. असं म्हणजे मला काहीच वाटत नाही. भूत वगैरे म्हणे हाय असंच म्हणेन. भूत मुळात काहीच असतं, आपणच असतो, आपणच आपली भूतं असतो. कारण भूत म्हणजे घडून गेलं. त्यामुळे भीती असं नाही वाटत. आणि मुळामध्ये तुमच्याकडे जर हे वलय आहे पॉझिटिव्हिटीचं, तर ते नेहमी तुम्हाला 24/7/365 लाईफ टाईम तुम्हाला प्रोटेक्ट करत असतं. त्या फक्त तुम्हाला त्याची फक्त बॅटरी चार्ज करायची 1 तास, बस, बाकी काही करायचं नाही. आणि 1 तास चार्ज करायची बॅटरी म्हणजे मेडिटेशन. येस. बरं, खूप मजा आली योगिता. म्हणजे दिल्ली बरं, सांग. सुमितने काय केलं, दिल्लीला आहे ना, आम्ही गेलो होतो ह्याच्यासाठी, पंचगंगाचं ते लिम्का बुक झालं होतं त्यावेळेला, तर ते घेण्यासाठी म्हणून आम्ही गेलो होतो. आणि टॅक्सीमध्ये कोणीच नव्हतं. हे लोक उतरले होते, काहीतरी घ्यायचं होतं का शोधायचं होतं ह्याच्यासाठी. आणि मला एकटीला बसवलं. सुमित म्हणाला, योग्या मी बाहेर उभा आहे, येतोय मी. आणि तो टॅक्सीवाला पण उतरून गेलेला, मला कळलं होतं तो टॅक्सीवाला उतरून गेला. ह्याने काय केलं, दार लावलं अचानक. ओ बॅनजी आज वगैरे मी कर. योगिता एवढी हल्ली गाडी हलायला लागली. आणि दिल्लीचे किस्से एवढे होते की तिला माहिती होते. आणि निर्भया वगैरे सगळं होऊन गेलेलं होतं, तेव्हा जस्ट झालेलं होतं आणि त्या सगळ्याचं एक वातावरण होतंच. आणि रात्री 11:30ची वेळ होती. आणि मग योगिताच्या अंगात 8 हात आले होते. आणि त्याला असे बुक्के मारले ना. नंतर तो मला बोलला की योग्या, मला हेच बघायचं होतं की तू किती अलर्ट आहेस. कारण मी त्याला भरपूर मारलं होतं त्याला. पण म्हणजे तिने ते सगळी गाडी हलवून टाकली, आजूबाजूचे लोक पण बघायला लागले. आणि मग मला कळलं की चला एक तरी तयार झालेली आहे. बाकीच्या हळू. आणि त्याला आताही मी बुक्के मारते असेच. पण हे सगळं होत असतं. आणि म्हणजे आता हे म्हणजे दृष्टीहीन तर आहेतच, पण बाकी पण असे बरेच आहेत. आता आमची एक सरिता नावाची एक मैत्रीण आहे, ती पण सगळीकडे एकटी फिरते. तिला दोन्ही हात नाही आहेत, पाय नाही आहे, आणि ती सगळं तोंडाने जिभेनी सगळं करते. आणि ती एकटी राहते. आता तिने पण हेच ठरवलंय की मी एकटी राहणार, मला बघायचं की मी सस्टेन करू शकते का. म्हणजे तुला माहितीये, तिला फक्त एकाच गोष्टीसाठी गरज लागते, ते पण पॅड चेंज करायला. कारण तिथे ती तोंडानी नाही, ती पॅड घालू शकते पण चेंज करताना तिला कोणाची तरी गरज लागते, कारण हायजीनचा प्रश्न आहे. तर त्याच्यासाठी पण ती आता स्वतः डिव्हाइस काढते की किती दिवस लोक माझं हे पण करणार. तर हे सगळं
आमच्या ह्या सगळ्या लोकांच्या कम्युनिटीमध्ये होत असतं. लोकांना वरवर फक्त दिसतं की हे असं सगळं आहे, पण आतमध्ये खूप एक वेगळं जग आहे. जग आहे. आणि त्यात कधीतरी एकदा डोकावून बघा, कारण त्यांनी काय होईल की त्यांच्या काही गोष्टी सोप्या होतील. एवढंच एक म्हणतो ना आपण माफक एक आपण गोष्ट असते ती हीच आहे फक्त आमची. आजच्या पॉडकास्ट नंतर ना सुमित, म्हणजे मला खूप कंप्लेन्स करत राहायचे मी माझ्या आजूबाजूला ज्या ज्या गोष्टी माझ्याकडे हे नाही आणि ते नाही आहे. आजपासून बंद करीन मी ते, कारण हे जे प्रॉब्लेम्स किंवा हे जे चॅलेंजेस मी ऐकलेत ना, ह्यासाठी शब्दच नाही रे. म्हणजे काहीच करता येत हा, नाहीये तेच. आणि त्यातनंही तुम्ही मार्ग काढताय. म्हणजे याहून पॉझिटिव्हिटी काय असू शकते. आणि हीच प्रतिक्रिया आमचं नाटक पाहिल्यानंतर प्रेक्षक देतात. प्रेक्षक ही निशब्द होतात आणि त्यांनाही त्या गोष्टीची जाणीव होतीये या नाटकाच्या माध्यमातून. पण आता जाता जाता एका हॅपी नोटवर आपण हा इंटरव्ह्यू संपवूया. आणि योगिता, माझं आवडतं, तुझं आवडतं, महाराष्ट्र माझा या गाण्याने शेवट झाला पाहिजे पॉडकास्टचा. येस. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. रेवा वरदा कृष्ण कोयना भद्रा गोदावरी आ. रेवा वरदा कृष्ण कोयना भद्रा गोदावरी. एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी. एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी. भीमथडीच्या तटानाया, भीमथडीच्या तटानाया यमुनेचे पाणी पाजा. जय महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. वा. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र.